या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत लोकशाही मराठीचे एक्झिक्युटिव्ह एडिटर नरेंद्र कोठेकर आपल्यासोबत स्टुडिओत उपस्थित आहेत। आज नेमकं म्हटलं जात होतं साधारणतः कालपासूनच या सगळ्याविषयी चर्चा होती। शिवसेना पक्ष आणि चिन्ह तसंच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भातलं जे काही मॅटर आहे ते 37व्या क्रमांकावर होतं। त्यामुळे चर्चा अशी होती की पुन्हा तारीख पे तारीखच येईल समोर असं म्हटलं जात होतं। पण आता मात्र अरवलीनं कुठेतरी वाट अडवली आहे अशी चर्चा जोर धरतीये। त्यामुळे आजही पुन्हा चर्चा नाही, सुनावणी नाही, काय वाटतं? नक्कीच सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासमोर आज 1 वाजेपर्यंत रुटीन कामकाज जे असतं सर्वोच्च न्यायालयाचं ते आहे आणि त्यानंतर अरवली संदर्भातली याचिका जी आहे त्या संदर्भात सुनावणी होणार आहे। म्हणजेच आपली जी महाराष्ट्रातली शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांची चिन्ह आणि नाव याच्याबाबतली जी सुनावणी आहे त्याच्यावरती फार चर्चा होईल असे तरी कोणतेही संकेत आता दिसत नाही आहेत। या संदर्भात असीम सरोदेनी ट्विट करून सांगितलं होतं की आज सुनावणी होणार नाही। खरं तर आजची सुनावणी ही अंतिम सुनावणी होती आणि या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने 2 दिवस दिले होते। पण एकूण पाहता म्हणजे आपण म्हणतो ना की इच्छाशक्ती आहे का, तर याच्यामध्ये कोर्टाची इच्छाशक्ती म्हणजे आपलं थोडंसं जबाबदारीचं विधान असेल पण कोर्टाचीच इच्छाशक्ती आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो। या सुनावणीमध्ये जो काही निकाल लागेल त्याच्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना म्हणजे शिंदे गट आणि ठाकरे सेना यांच्यातला एक निर्णायक जो निर्णय आहे तो येण्याची शक्यता आहे। आणि दुसरी म्हणजे राष्ट्रवादीचं अजित पवार आणि शरद पवार। तर या सुनावणीसाठी 2 दिवस वेळ देऊनही आजच्या पहिल्या दिवशी ती सुनावणी कितपत बोर्डावरती येईल याबाबत साशंकता आहे। आणि ती जर नाही आली तर पुन्हा एकदा तुम्ही मागाशी म्हटल्याप्रमाणे तारीख पे तारीख अशीच एक पुन्हा ती पुढे ढकलण्याची ही शक्यता आहे। अगदी, पण सगळ्यात महत्त्वाचा जो उल्लेख तुम्ही या ठिकाणी केला तो फार महत्त्वाचा आहे। हे टायमिंग, ही क्रोनॉलॉजी फार महत्त्वाची आहे। उद्याचा दिवस 22 जानेवारीचा, उद्या महानगरपालिकेची सोडत निघतीये, त्यापूर्वी ही सुनावणी होणार होती। त्यामुळे अनेक अर्थानं ही सुनावणी फार महत्त्वाची होती। शिवसेनेचं नेमकं काय होणार, पुढं महापौर कोणाचा बसणार, उपमहापौर कोण असणार, अशी अनेक गणितं ही जुळवली जात होती या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर। पण आज जेव्हा ही बातमी समोर येते, अर्थात या सगळ्यावर काही अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही आहे, उम्मीद पे दुनिया कायम आहे। पण जर का आजची सुनावणी पुढं गेली म्हणजे उद्यावर जर गेली तर मग या सगळ्या प्रकरणी पुन्हा सलग 2 दिवस सुनावणी होणार की केवळ उद्या सुनावणी होऊन पुन्हा तारीख पे तारीख पुढचा महिना त्याहून पुढचा महिना, काय वाटतं? एक जर आपण बघितलं तर आज जर सुनावणी नाही झाली किंवा फक्त ती जर घेतली सुनावणी आणि ती त्याच्यावर जर तारीख दिली तर उद्या निर्णय येणार नाही। पण जर आज सुनावणी होऊन त्याच्यावरती उद्या निर्णय येणं खरं म्हणजे अपेक्षित आहे, कारण कोर्टाने पूर्वीच स्पष्ट केलेलं आहे की ही अंतिम सुनावणी असेल। म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीला या सुनावणीतून दिलासा मिळणं अपेक्षित होतं, पण तसं काही चिन्ह दिसत नाहीये। एक आपण बघायला पाहिजे की महापालिका निवडणुकींच्या आधी हा निर्णय होणं अपेक्षित होतं। गेली 3 वर्ष ही सुनावणी न्यायप्रविष्ट आहे। 3 वर्षामध्ये ठाकरे सेना म्हणजे उद्धव ठाकरे आपल्या बाजूनी निर्णय येईल आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रात हे ढळून निघणारी एक फूट पडली त्याच्या बाबतीत आपल्याला न्याय मिळेल या अपेक्षेवरती आहे। तुम्ही जसं म्हणालात उम्मीद पे दुनिया कायम आहे, तशी एक आशा त्यांना होती, पण ती आशा सत्ताधाऱ्यांच्याकडून कुठं ना कुठं धुसर करण्याची शक्यता आहे। आता हा प्रश्न जो आहे तो फक्त शिवसेनेकरता अधिक महत्त्वाचा आहे। याचं कारण असं की पालिका निवडणुकांमध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आहेत। जिल्हा परिषदेमध्येही दोन्ही पक्षांनी एकत्र यावं, दोन्ही राष्ट्रवादींनी, आणि शरद पवार गटानेही घड्याळावरती उमेदवारी लढवावी अशा त्यांच्या चर्चा चालल्या आहेत। म्हणजे निर्णय काही जरी आला तरी त्याचा फारसा फरक राष्ट्रवादीला पडेल असं तरी चित्र नाही। त्यामुळे शिवसेना हा एकमेव पक्ष असा उरतो की ज्याचा निर्णय आल्यानंतर त्या पक्षांना त्याचा फरक पडेल। म्हणजे शिंदेंच्या हातून जर धनुष्यबाण निघून गेलं तर त्यांना मोठा फटका बसेल आणि तेच धनुष्यबाण जर उद्धव ठाकरेंना मिळालं तर त्यांना त्याचा फायदा होईल। आपण एक गोष्ट लक्षात इथे घेतली पाहिजे, चिन्ह नाही, पक्षाचं नाव नाही, तरीही यावेळेला पालिकेच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांची कामगिरी ही चोख बजावल्याचं चित्र आहे। म्हणजे शिंदेंकडे नाव होतं, शिंदेंकडे पक्ष होतं, चिन्ह होतं, तरीही त्यांना जास्त मजल मारता आली नाही। महायुतीची सत्ता असताना, सत्तेवर असतानाही शिंदेंनी निर्णायक भूमिका
मुंबईमध्ये आपली स्वतःची दाखवली नाही. आता जर ते नाव स्वतःकडेच जरी राहिलं किंवा ते ठाकरेंकडे गेलं तरी त्याचा फारसा उपयोग दोन्ही पक्षांना याच्यासाठी होणार नाही, कारण आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात. ही जर तारीख पुन्हा पुढे गेली तर त्या निवडणुकीला या निर्णयाचा कोणताही उपयोग होणार नाही. त्याच्यानंतर थेट 3-3.25 वर्षांनी पुढच्या निवडणुका आहेत, म्हणजे पुढच्या लोकसभा विधानसभा. म्हणजे पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह हे निवडणुकापुरतं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी मोठा काळमध्ये आहे. म्हणजे चिन्ह आणि पक्ष जरी शिंदेंकडनं निघालं आणि पुन्हा ठाकरेंकडे आलं तरी त्याचा शिंदेंना फार फरक पडणार नाही. याचं कारण शिंदे त्यांना मिळणारं पक्षाचं नाव आणि चिन्ह याच्यावरती त्यांची रणनीती, राजकीय रणनीती पुढे नेऊ शकतात. किंवा यांच्याकडे जर चिन्ह, ठाकरेंकडे चिन्ह आणि पक्षाचं नाव नाही राहिलं तरी त्यांनी या निवडणुकीमध्ये सिद्ध केलेलं आहे की माझ्याकडनं पक्षाचं नाव गेलं, माझ्याकडनं चिन्ह गेलं तरीही शिवसेना ही आपली सत्ता राखण्यात किंवा मूळ शिवसेना जी आहे ती भक्कमपणे पाय रोवण्यात यशस्वी ठरली आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, परवा 23 तारखेला बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे. जन्मशताब्दी वर्ष साजरा करतायत, त्यामुळे शिवसेनेला त्यांचं मूळ नाव आणि मूळ चिन्ह हवं आहे. पण आता जर सुनावणीच झाली नाही तर त्याचा जो परिणाम आहे तो पुढे याच्यावरती निर्णय होऊन त्याचा फारसा उपयोग मूळ शिवसेनेला म्हणजेच उद्धव ठाकरेंना होणार नाही आहे. त्यामुळे आजची आणि उद्याची सुनावणी शिवसेनेसाठी, उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाची होती. पण जर त्याच्यावरती तारीख पडली, पुढची तारीख पडली तर तारीख पे तारीख ह्या एकाच वाक्यामध्ये त्याचा फारसा उपयोग शिवसेनेला होणार नाही. अगदी शेवटचा सवाल कोठेकरजी. खरं तर हे टायमिंग या सगळ्या सुनावणीचं फार महत्त्वाचं याकरता कारण याची एक क्रोनॉलॉजी आपण समजून घेतली पाहिजे. त्याच्यातून बिटवीन द लाईन्स बऱ्याच गोष्टीचे संकेत मिळतात किंवा चर्चा होते असं म्हटलं जात आहे. काल परवापर्यंत बातमी अशी आली, हॉटेल डिप्लोमसी शिंदेंच्या शिवसेनेनं सुरू केली. त्यानंतर या सगळ्या हॉटेल डिप्लोमसीवर भाजपा नाराज असल्याचं कळलं. भाजपनं आपली नाराजी जाहीरपणे दिल्लीतून कळवली अशी देखील बातमी ही समोर आली. त्यानंतर हॉटेल डिप्लोमसी गुंडाळून शिंदेंच्या शिवसेनेचे सगळे नगरसेवक पुन्हा घरी पाठवण्यात आले. त्या दरम्यानच बातमी आली की शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात उद्या सुनावणी होतीये. आज मात्र एकीकडे सगळे नगरसेवक घरी गेलेले असताना, हॉटेल डिप्लोमसी गुंडाळली जात असताना आमच्यात सकारात्मक चर्चा होतीये, तडजोड करण्याचं कुठचंही कारण नाही अशी भाजपकडून वक्तव्य दिल्लीतून होत असताना तिथं पक्ष चिन्हासंदर्भातल्या सुनावणीत पुन्हा एक तारीख आता समोर येत असल्याची चर्चा आहे. काय वाटतंय तुम्हाला? बिटवीन द लाईन्स बऱ्याच काही गोष्टी इथं घडतायत पडद्यामागे. राजकारणात पडद्यामागेच सर्वाधिक गोष्टी घडत असतात आणि आपण जसं पूर्वी म्हणायचो युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं, पण गेल्या काही वर्षातल्या महाराष्ट्रातल्या घडामोडी जर बघितल्या तर राजकारणातही सगळं काही माफ असतं असं एक बिरुद मिरवलं गेलं आहे. राजकारणामध्ये कोणताही पक्ष कोणत्याही पक्षाला अस्पृश्य नसतो, त्यामुळे काही घडू शकतं अशा चर्चा होत्या. पण एकूण गेल्या 3-4 दिवसांमधल्या म्हणजे महापौर कोणत्या पक्षाचा बसणार याच्यावरती ज्या काही चर्चा चालू आहेत, जे काही तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे शिंदेंनी एक दबावतंत्र वापरलं, त्या दबावतंत्राचा फारसा उपयोग झाला नाही कारण ते दबावतंत्र भाजपा श्रेष्ठींनी मोडून काढलं. आता महापौर कोणत्या पक्षाचा होणार हे ठरत असताना सगळ्या गोष्टी सकारात्मक याच्यासाठी द्यायच्या आहेत, कारण की मुंबईचा महापौर कुठे बसणार एवढीच एक चर्चा राजकारणात आहे. इतर ठिकाणच्या महापौरांमध्ये ज्या काही तडजोडी करायच्या आहेत त्या तडजोडी या मुंबईचा महापौर कोण बसणार याच्यावरती अवलंबून आहेत. त्यामुळेच हे पडद्यामागे बरंचसं राजकारण आता फिरतं आहे की ज्याच्यामध्ये तडजोडी होतील. म्हणजे आपण जसं म्हणतो युद्धात हरलो तरी तहात जिंकावं, शिंदे तहात जिंकायला गेले पण तिथेही एकूण हे त्यांनी ज्या पद्धतीने माघार घेतले, शिंदेनी ज्या पद्धतीचं दबावतंत्र त्यांचं होतं आणि ते दबावतंत्र भाजपा श्रेष्ठींनी ज्या राजकीय रणनीतीने मोडीत काढलं आहे ते पाहता शिंदे फारसं आता वेगळं दबावतंत्र वापरण्याची शक्यता नाही. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंना याचा कुठे ना कुठे फायदा होताना दिसेल. अगदी. त्यामुळे येणाऱ्या काळात काय या सुनावणी संदर्भात निर्णय होतो हे आज लवकरच स्पष्ट होणार आहे. पुन्हा जर तारीख मिळाली तर ती तारीख कुठली असेल, त्यावर अंतिम सुनावणी झाल्यानंतर काय फैसला होईल की जिल्हा परिषदेनंतरच तारीख जाहीर केली जाईल. अनेक मुद्दे आहेत, पाहूया यावर नेमक्या काय घडामोडी घडत आहेत आणि कसं कन्क्ल्युजन निघतंय. तुर्तास धन्यवाद कोटेकरजी, तुम्ही आमच्याशी चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.